आज मस्त उपयुक्त अशी रेसिपी आहे मुखवास. बडीशेप, ओवा, लवंग, वेलदोडे, हे जेष्ठमध पावडर आहे, थोडीशी खडी साखर आहे. हे सगळं मंद ह्याच्यावर आचेवर भाजून पावडर करून घेणार आहे. आणि बडीशेपमध्ये थोडेसे मी जिरे पण टाकले. ह्या गोष्टी सगळ्या उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये कॅल्शियम आहे, ओवा वगैरे पचनाला आहे. आणि एक मोठी समस्या माझी स्वतःची आहे की बडीशेपच्या काड्या दातात अडकतात. त्यामुळे पावडर करून ठेवलं की एक चमचाभर तोंडात टाकून जेवल्यानंतर मग तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा वगैरे वापर करतात, लवकर जेवण पचून जातं. हे बघा, छान पावडर झालेली आहे. हे विड्याचं पान आमच्याकडं आहे, भरपूर लागलेले आहेत. मग थोडंसं एक हरभरा डाळी एवढं चुना घातलेला आहे. आणि ह्या पावडर त्याच्यामध्ये घालूनसुद्धा तुम्ही रोजचं खाऊ शकता साधं. याच पालाचा वापर केला आहे मी. करून बघा, जरूर करून बघा. हा वेडा छान लागतो, पचनाला उपयोगी. बडीशेपमधले सगळे तुम्हाला महत्त्वाचे घटक मिळतील. ओवा आहे, जिरे आहे. पानं असली तर आणा, नसेल तर नुसतं पावडर वापरू शकताय. किंवा एकदा पानं आणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला आणि असं करू शकताय. मी ना ते गुलकंद वगैरेसुद्धा साहित्य आणून ठेवलेले. तसंसुद्धा कधी सणावाराला केलं तर उपयोग होतो. ते चमन म्हणून एक पावडर मिळते, ते आणि गुलकंद, कात पावडर किंवा थोडंसं कात कधी कधी सणावाराला करायचा हा वेडा. मुखवास पावडर दाखवलेलं आहे तुम्हाला, कृती वगैरे दाखवलेलं आहे. आणि हा वेडा घरगुती नक्की करून बघा. बडीशेप, धणे नाही घातलं चालते, जिरे, बडीशेप भाजून, ओवा, वेलदोडा, लवंग आणि जेष्ठमध पावडर, लवंग, ह्या सर्व गोष्टी सर्वसाधारण अवेलेबल असतात घरात. आणि आमच्याकडे हे नागवेलीचं झाड आहे, त्याचं मी वेडा असं करते. आणि रोजचं हे पावडर टाकून जरी चुना एक छोटं डबी आणून ठेवलं, एक हरभऱ्या डाळी एवढं ते त्याच्यात टाकलं ना, हा पावडर टाकला तर रोजचा आपण खाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे काय, दातात अडकण्याचा हा प्रॉब्लेम संपतो आहे. मला स्वतःला तसं होतं आहे, म्हणून मी नेहमी काही नसेल तर नुसतं बडीशेपची पावडर बारीक करून ठेवते आणि खाते. ही पावडर खाऊन जर कोमट पाणी वर पिऊन बघा तुम्ही, एकदम पोटाला हलकं वाटायला लागतं. करून बघायला अशी आशा आहे. धन्यवाद.